नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमधून आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व नवनीत कौर राणा यांचा सिनेसृष्टी ते राजकारण हा प्रवास पाहणार आहोत. चला तर मग या बायोग्राफी व्हिडिओमधून त्यांचा हा प्रवास आपण जाणून घेऊया. संपूर्ण नाव नवनीत कौर राणा. जन्मतारीख 6 एप्रिल 1985. जन्म ठिकाण मुंबई, महाराष्ट्र. शालेय शिक्षण कार्तिक हायस्कूल, कुर्ला, मुंबई. कार्यक्षेत्र अभिनय व राजकारण. पतीचे नाव रवी गंगाधर राणा. अपत्ये रणवीर राणा मुलगा, आरोही राणा मुलगी. नवनीत कौर राणा यांचा जन्म आणि बालपण दोन्ही मुंबईमध्ये झाले आहे. त्यांचे आईवडील मूळचे पंजाबी आहेत. 12वी पास झाल्यानंतर नवनीत राणा यांनी मॉडेल म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी बऱ्याच म्युझिक अल्बममध्येही काम केले आहे. त्यानंतर नवनीत यांनी साऊथ इंडस्ट्रीतून आपल्या अभिनयाच्या करिअरचा श्रीगणेशा केला होता. दर्शन हा कन्नड सिनेमा त्यांचा पहिला सिनेमा आहे. सिसून, वसंती व लक्ष्मी या तेलुगू सिनेमात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. लव इन सिंगापूर या सिनेमातही त्या झळकल्या होत्या. तसंच लड गए पेच या पंजाबी सिनेमातही त्या दिसल्या होत्या. नवनीत कौर आणि रवी राणा यांची भेट एका योग शिबिरात झाली होती. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2 फेब्रुवारी 2011 रोजी रवी राणा आणि नवनीत कौर यांनी एका सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये इतर 3,500 जोडप्यांसोबत लग्न केले. अमरावती येथे हा सामुदायिक विवाह सोहळा रामदेव बाबांच्या संस्थेने आयोजित केला होता. या सोहळ्याला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री नारायण राणे, सिने अभिनेता विवेक ओबेरॉय आणि सहाराचे प्रमुख सुब्रतो राय हेही उपस्थित होते. 2011 साली रवी राणा यांच्या बरोबर लग्न केल्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपटसृष्टीला रामराम केला. त्यावेळी रवी राणा हे अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. नवनीत राणा यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अमरावतीतून लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसुळांकडून नवनीत राणा यांना पराभव स्वीकारावा लागला. 2019 मध्ये लोकसभेसाठी शिवसेना भाजपा या पक्षांची युती होती. आनंदराव अडसूळ पुन्हा युतीचे उमेदवार होते. यावेळी नवनीत राणा मोठ्या फरकानं अपक्ष म्हणून निवडून आल्या. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीनं राणा यांना पाठिंबा दिला होता. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना भाजपाकडून लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली. भाजपच्या नवनीत राणा यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार बलवंत वानखेडे यांचे आव्हान होते. बलवंत वानखेडे यांनी 19,731 मतं अधिक घेऊन नवनीत राणा यांचा पराभव केला. तर मंडळी, असा आहे नवनीत कौर राणा यांचा सिने अभिनेत्री ते खासदार पदापर्यंतचा संपूर्ण प्रवास. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या वर्ल्ड मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका प्रसिद्ध व्यक्तिमत्वासोबत त्यांचा जीवन प्रवास घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.